एव्हरीवन, कशा मित्रांनो, तुम्ही बघा आता पर्यटकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि जीके सुद्धा आपल्या व्हिडिओवरती असतातच बेटा, तर कधीही जीके सुद्धा बघायचं. तर बघा, बीकॉम सेकंड इयर एनईपी सेमिस्टर थर्ड कंपनी अकाउंट इश्यू ऑफ शेअर्स क्वेश्चन नंबर 1 एक्झाम्पल 5 आहे सध्या. क्वेश्चन नंबर 1 मध्ये येते बेटा इश्यू ऑफ शेअर्स कुठे येणार आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये. बघा आता स्क्रीनवरती तुम्हाला जे गणित दिसत आहे त्या गणिताचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि रिराईट करून घ्यायचा. रिराईट करणे खूप जास्त तुम्हाला आवश्यक आहे बेटा. तर बघा, मी गणित एक्झाम्पल वाचून दाखवतो बेटा आता तुम्हाला. तर रॉक पेट्रोलियम केमिकल इंडियन कंपनी इश्यू 7,500 शेअर्स ऑफ ₹10 इच. तर त्यांनी 7,500 शेअर्स हे सेल करण्यासाठी काढलेले आहेत. 7,500 एका शेअरची किंमत आहे त्यांनी दिलेली आपल्याला 10 इच. किती आहे दिलेली बेटा? 10 इच म्हणजे 10 रुपये. किती आहे बेटा ते? 10 इच, 10 रुपये. त्यानंतर इच ऑफ द शेअर्स ऑफ पेमेंट आर टू बी मेड ॲज फॉलोज द अप्लिकेशन. त्यामध्ये तुम्हाला बेटा सेकंड कॉल सुद्धा येतो असं काही नाही. अप्लिकेशन 2 आहे. अलॉटमेंट त्यांनी आपल्याला 4 दिलेली आहे. फर्स्ट कॉल त्यानंतर त्यांनी 2 आहे आणि फायनल कॉल सुद्धा 2 आहे. तर इथं तुम्हाला हा जो फर्स्ट कॉलच्या नंतर आहे तो सेकंड कॉल सुद्धा येऊ शकतो, असं काहीच हरकत नाही. तर तुम्ही सेकंड कॉल सुद्धा त्याच्यामध्ये ज्या फर्स्ट आणि सेकंडच्या एंट्र्या होतात त्याच आपण काय करायच्या, सेकंड कॉलची एंट्री करायचे. डिमांड आणि रिसिव्ह, डिमांड आणि रिसिव्ह, डिमांड आणि रिसिव्ह हे गोष्ट लक्षात ठेवायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता आपल्याला काय दिलेलं, अप्लिकेशन रिसिव्ह फॉर द 12,500 शेअर्स अप्लिकेशन 2,500 शेअर्स युअर रिजेक्ट. म्हणजे आपल्याला जे शेअर्स आहेत ते किती रिसिव्ह झालेले आहे? 12,500 शेअर्स किती रिसिव्ह झालेले बेटा? 12,500 म्हणजे 12,500. त्यानंतर 2,500 शेअर रिजेक्ट केले म्हणजे एक्स्ट्रा किती आलेले आहेत हे पाहायचं पहिले. किती आलेले आहे बेटा एक्स्ट्रा? तुम्हाला सांगा एक्स्ट्रा किती आलेले आहेत. म्हणजे तुम्ही आता याच्यामधून तुम्हाला ते बी तुम्हाला सांगावं लागेल. मग त्याच्यापेक्षा मग मी तुम्हाला मायनस करून दाखवतो. म्हणजे की बघ, तुमचे शेअर्स पहिले काय करायचं बेटा, हे जे शेअर्स असतील ते याच्यामधून काय करायचे, मायनस. काय करायचे पिंट्या? ते मायनस करा. काय करायचे ते पिंट्या? मायनस. 0 5 मधून 5 0 आता 12 मधून 7 गेले तर 5 राहतात. 12 मधून 7 गेले किती राहतात? 5 राहतात. आणि हे 0 म्हणजे 5,000 शेअर्स का आलेले आपल्याला एक्स्ट्रा आलेले आहेत. काय आलेले आहेत बेटा? ते एक्स्ट्रा आलेले आहेत. मग आता त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत 2,500 शेअर्स. काय केलेले आहे ते? रिजेक्ट. ते या मधून काय करायचे? मायनस करायचे. ते काय करायचे? यामधून मायनस. म्हणजे तुमचे अलॉटमेंटला जे ट्रान्सफर आहे ते किती आहेत बेटा? 2,500 शेअर्स अलॉटमेंटला ट्रान्सफर आहे. 2,500 शेअर्स अलॉटमेंटला काय ट्रान्सफर दिलेले आहेत. ओके, आला लक्षात? तर आता आपण करायच्या त्याच्या एंट्री आहे. म्हणजेच आपण पहिली एंट्री करायची 12,500 नी, त्याच्यानंतर बाकी संपूर्ण एंट्री करायच्या 7,500 नी. 7,500 नी किती करायच्या बेटा तुम्हाला? 7,500 नी. तर बघा आता बेटा विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्हाला हा डेटचा कॉलम दिलेला आहे. हेडिंग मी दिलेला आहे जनरल एंट्री इन द जनरल बुक्स ऑफ रॉक पेट्रोलियम केमिकल इंडियन कंपनी लिमिटेड. ओके, फॉर पर्टिक्युलर, हा पर्टिक्युलरचा कॉलम असतो. हे अमाऊंटचा कॉलम आहे बेटा, आपण अमाऊंटचा कॉलम आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला बघा तुम्हाला ही पहिल्या नंबरची जी एंट्री असते ती बाय बँक अकाउंट डेबिट आहे. काय आहे बेटा? बाय बँक. म्हणजे आपल्याला ही रिसिप्टची एंट्री आहे बेटा. कशाची एंट्री आहे ही? रिसिप्टची. बाय बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स अप्लिकेशन अप्लिकेशन अकाउंट क्रेडिट. अप्लिकेशन अकाउंट क्रेडिट. बिंग लिहिताना एकदम सोप्या पद्धतीमध्येच लिहायचं, काही कठीण नाही लिहायचं. अप्लिकेशन अकाउंट. आणि आपले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि काय करा, सबस्क्राईब सुद्धा करा. खूप विद्यार्थी बघतात आणि लाईक पण कमी करतात आणि सबस्क्राईब सुद्धा खूप कमी करतात. आणि काही तुम्हाला विचारायचं असेल तर मला कमेंट्स करा आणि पर्सनल माझा नंबर दिलेला त्याच्यावर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, असं काहीच हरकत नाही. तुम्हाला अगर व्हॉट्सअप जॉईन करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता. तुम्ही मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सेंड करा. ओके, शेअर्स अप्लिकेशन अकाउंट काय करायचं आता बघा, दिसत आहे ना? बी शेअर्स अप्लिकेशन अमाऊंट रिसिव्ड बेटा, रिसिव्ड ऑन किती? पहिली जी एंट्री आहे ती तुम्हाला कितीने दाखवा लागते? 12,500 नी. 12,500 शेअर्स ऑफ रुपीज. किती इच आहे बेटा? कितीचे? 2 इच आहे की नाही?
मग इथे लिहायचं 2 इच. ओके. हा, त्यानंतर सेकंड नंबरला आता पहिले यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन. म्हणजे 12,000 गुणीला तुम्हाला काय करायचं आहे, सॉरी 2च आहे ना, हा 2च आहे. म्हणजे मला वाटलं मी 5 लिहिलेला. 12×2=24 आणि ते 25 म्हणजे 25,000. ओके. त्यानंतर आता बघा, आता रिजेक्ट एंट्री असल्यामुळे आता आपल्याला काय करावं लागते, बाय शेअर्स अप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल, काय बेटा, कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे की नाही, हा टू बँक अकाउंट क्रेडिट, आणि टू शेअर्स काय दाखवावं लागेल बेटा, आता शेअर्स अलॉटमेंटला आपण ट्रान्सफर केले म्हणून अलॉटमेंट अकाउंट क्रेडिट बिंग शेअर्स तर याचं जे बिंग लिहिचा नाही, तर आपण हे बघायचं आपले शेअर्स किती आहेत बेटा, 7,500 शेअर्स. मग इथं दाखवायचं आपल्याला पहिले बिंग 7,500 शेअर्स अलाउटेड, काय दाखवायचं बेटा, हे अलाउटेड, कॉमा करायचं, 2,500 शेअर्स रिजेक्ट, अँड 2,500 म्हणजे उरले किती आपले 2,500 शेअर्स उरलेले आहे, म्हणून 2,500 शेअर ट्रान्सफर करायचे, ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. कुठे पाठवायचे ते, कॅपिटल अकाउंट. ओके. हा, हे करायचं आपल्याला क्लोज. 3 नंबर आता, 3 नंबरला बघा आता यांचं पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. मग आता सर यांचं मल्टिप्लिकेशन करताना कसं, इथं पहिले तुम्हाला 12,000 होते आहे की नाही, म्हणून हे 12,500 इंटू किती 2 म्हणजे हे येणार आहे तुमचे 25,000. आपलं कॅपिटल किती आहे बेटा, 7,500 आहे, इंटू 2 किती येणार आहे, सांगा. आणि इथं सुद्धा 2,500 इंटू 2 आणि इथं 2,500 इंटू किती करसाल 2, म्हणजे यांचं करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन. 7×2=14 हे 15 म्हणजे हे 15,000 आणि हे 2.5 म्हणजे हे 5,000 आणि हे सुद्धा 5,000. ओके. यांची बघा 15 आणि 5 20 आणि 5 25 आली 25,000. हा, त्यानंतर आता आपल्याला करायची डिमांड रिसिव्ह ज्या पहिले लेक्चर मध्ये झालेल्या एंट्री आहेत, आता त्या संपूर्ण फक्त काय चेंज होणार आहे, तुमच्या फक्त अमाऊंट चेंज होणार. काय चेंज होणार आहे बेटा, फक्त अमाऊंट. काय चेंज होणार आहे, अमाऊंट. म्हणून बाय शेअर्स, कोणता कॉल, अलॉटमेंटचा, अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल, कोणता अकाउंट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट, बिंग डिमांड करणार आहोत बेटा आपण, काय करणार आहोत, डिमांड बिंग शेअर्स अलॉटमेंट अमाऊंट डिमांड किती 7,500 नाही. आता आपले शेअर्स किती आहेत मार्केटमध्ये, फक्त 7,500 म्हणजे 7,500 शेअर्सच आपले मार्केटमध्ये अवेलेबल आहे. 7,500 शेअर्स ऑफ रुपीज किती इच आहे बेटा, अलॉटमेंट किती आहे बघा 4 इच आहे की नाही, तुम्हाला ते गणितात दिलेलंच आहे, तुम्ही रीडाईट केलेलंच असेल. हा इच त्याची काय आहे 7,500. मग यांचं करायचं मल्टिप्लिकेशन, यांचं काय करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन. ओके, आलं लक्षात. हा 7,500 इंटू 4 करायचं बेटा, 7,500 इंटू किती करायचं आहे तुम्हाला 4. या 7,500 म्हणजे 7×4=28 आणि हे 7×5 2,000 म्हणजे 30,000, 30,000 आहे की नाही. हा, हे 30,000. ओके. हा 4 नंबरला. आता 4 नंबरला काय होणार, आपली रिसिव्ड होणार आहे. काय होणार आहे बेटा, रिसिव्ड. मग रिसिव्डची एंट्री आता आपल्याला दाखवायची. बघा, बाय शेअर्स
सॉरी बँकेकडनं येत असते. कोणाकडनं येत असते बेटा ती? बँककडनं. बाय बँक अकाउंट डेबिट, बाय बँक अकाउंट डेबिट टू shares allotment account credit, being shares allotment account credit. हा बघा, being shares allotment amount received on तर किती शेअर दिलेले आहे ते बघायचे आपण. किती शेअर दिलेले आहे आपल्याला? 7,500 शेअर. 7,500 शेअर्स ऑफ ₹4 each. ओके, हा ह्याला लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर इथं मल्टिप्लिकेशन दाखवून देणे. आता बघा इथं ही जी अमाऊंट आहे बघा, जेव्हा आपल्याला रिसिव्ड होते 4 नंबर मध्ये काय होत असते बेटा? रिसिव्ड होते. तर ही जी अमाऊंट असते अलॉटमेंटला शेअर ट्रान्सफर केलेली 5,000. किती? 5,000. तर ही या 30,000 मधून 5,000 मायनस करायचे. 30,000 मधून 5,000 काय करायचे बेटा? ते मायनस. 30,000 मधून 5,000 मायनस म्हणजे 25,000. इथं पण लिहायचं 25,000. ओके, आला का लक्षात? हे पिंट्या, जेव्हा रिजेक्टची एंट्री असेल तेव्हाच हे मायनस करा. जेव्हा रिजेक्टची एंट्री असेल तेव्हाच हे मायनस करायचे 4 नंबरच्या रिसिव्ड मध्ये. 4 नंबरच्या रिसिव्ड मध्ये त्याच्याशिवाय करायचे नाही. समजलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि ज्यांना गुगल मीटवर लाईव्ह बॅच अगर जॉईन करायची असेल ते सुद्धा विद्यार्थी लाईव्ह बॅच सुद्धा जॉईन करू शकतात. आपल्या इथं लाईव्ह बॅच सुद्धा चालतात, कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना दूरदूरून येणे काय राहते, शक्य होत नाही. त्याच्यामुळे काय आहे की आपण काय करत असतो की विद्यार्थ्यांना लाईव्ह बॅच सुद्धा देत असतो. हे गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता नेक्स्ट, आता किती नंबर? 5 नंबर. तर 5 नंबर मध्ये फर्स्ट अँड फायनलची ज्या पद्धतीने एंट्री करसान त्याच पद्धतीने तुम्हाला ते सेकंडची एंट्री सुद्धा करावं लागेल. बाय, आता आपल्याला या गणितात सेकंड दिलेले नाहीये. बाय शेअर्स फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, being shares first call amount डिमांड. काय करायचे बेटा? डिमांड ऑन 7,500 शेअर्स ऑफ ₹2. 2च आहे ना? बघून घ्या किती आहे दिलेला आहे मी तुम्हाला. 2 each आहे. 2 each. हे आतमध्येच लिहायचं तुम्ही, माझ्याकडे जागा नाहीये म्हणून. 7,500 मल्टिप्लिकेशन केलं तर 25,000 येणार. किती येणार आहे? 25,000. बघा हे एवढंच काय करायचं पर्टिक्युलर मध्ये इथे रे दाखवायची. 6 नंबर मध्ये आता रिजेक्ट मध्ये पहा. आता रिजेक्ट मध्ये काय बदल आहे? सॉरी 6 नंबरच्या एंट्री मध्ये आता आपल्याला त्या एका व्यक्तीने ही डिड नॉट पे फर्स्ट अँड फायनल कॉल दिलेला नाही आहे, तर त्याचा आपल्याला दाखवा लागणार. बाय बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, being shares first call amount the amount received or तर रिसिव्ड अमाऊंट किती होणार आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या एका व्यक्तीनं 750 शेअर्स अलॉटेड टू उद्धव ही डिड नॉट पे फर्स्ट अँड फायनल कॉल. त्या व्यक्तीनं फर्स्ट अँड फायनल कॉल दिलेला नाही. आपल्याला दिलेला नाही. तर त्याचा काय करावं लागते आपल्याला? मायनस. काय करावं लागते बेटा? मायनस. हे गोष्ट लक्षात ठेवायची. मायनस करणे खूप जास्त महत्वाचं आहे. रिसिव्ड ऑन, तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, कॉल अमाऊंट रिसिव्ड ऑन 7,500 शेअर्स. आपल्याला रिसिव्ड किती होणार आहे? 7,500
500. परंतु एका व्यक्तीनं 750 शेअर्स अलॉटेड टू उद्धव. ही डिड नॉट पे फर्स्ट अँड फायनल कॉल. या व्यक्तीनं 750 कॉल दिलेले नाही आहेत. किती कॉल नाही दिले आपल्याला? 750. तर काय करायचं बेटा? हे बघा, लक्ष द्या. आता 7500 हे आपले शेअर्स आहेत, त्याच्यामधून 750 शेअर्स मायनस करायचे. इतके शेअरचे पैसे आपल्याला मिळणार आहे. 6750 चेच पैसे आपल्याला मिळतील. ते काय करायचे? याच्यामधून मायनस करायचे. 7500 मायनस 750. म्हणजेच इथं येणार आहे आपल्याला 6000. किती येतील बेटा? 6750. 6700 किती येणार? फक्त 50 येणार. शेअर्स, हे शेअर्स असतात बेटा. काय असतात? शेअर्स. शेअर्स ऑफ ₹2 इच. यांचं करायचं आहे तुम्हाला मल्टिप्लिकेशन. काय करायचं बेटा? त्याला मल्टिप्लिकेशन. मग इंटू करायचं 2. इंटू किती करायचं? 2. म्हणजे 13,500 हीच अमाऊंट आपल्याला मिळणार आहे. 13,500 ही अमाऊंट मिळणार नाही, म्हणजे रिसिव्ह होणार नाही. आपल्याला कॅश किती रिसिव्ह होणार आहे? 13,500 कॅश रिसिव्ह होणार आहे बेटा. मग आता हे करायचं तुम्हाला क्लोज. 7 नंबरला पुन्हा आता डिमांड करूया आपण. काय करूया? पुन्हा आता डिमांड करताना 7,500 चीच आपल्याला डिमांड करावं लागेल. बाय शेअर्स फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. खूप लंब लेक्चर असते, तुम्ही काय करता? स्किप करता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अगर मार्क पाहिजे असतील तर स्किप करू नका. प्रत्येक पॉइंट हा तुमचा महत्वाचा राहतो. शेअर्स फायनल कॉल असं समजायचं की आपण ट्युशन मध्येच बसलेला आहे. शेअर्स फायनल कॉल अमाऊंट डिमांड ऑन 7,500 शेअर्स ऑफ ₹2 इच. आणि हे सुद्धा तुमची ट्युशनच राहते. हा, तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आता आपल्याला किती शेअर दिलेले आता आपण हे करायचं क्लोज. यांचं करायचं मल्टिप्लिकेशन. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार आहे? 25,000. सॉरी चुकलंय. 7,500 इंटू कधी 2 केलं तर हे आपलं इथं बी चुकलं होते एखाद्या वेळेस मिस्टेक बेटा. 7,500 2 केलं तर 15च येतील ना, 25 नाही येतील. इथे येतील 15,000. आणि इथं सुद्धा 15,000. इथं 15,000. ओके. सॉरी, चुकलं होतं माझं. होते एखाद्या वेळेस मिस्टेक, असं काही जरुरी नाही. त्यानंतर 8 नंबरला आता रिसिव्हची एंट्री. आता सुद्धा त्या उद्धव या व्यक्तीनं हा कॉल दिलेला नाही, फायनल कॉल सुद्धा नाही दिला, तर याच्यामध्ये सुद्धा मायनस. आणि समजा दुसरा कधी व्यक्ती असता अजून कोणता तरी, तर त्याचे सुद्धा हे कॉल काय केले असते? तुम्ही मायनस केले असते बेटा. परंतु आपल्याला आता इथं मायनस करण्याची आवश्यकता नाही आहे. अकाउंट डेबिट टू शेअर्स काय करसान? कॅपिटल. सॉरी, हे डिमांडची एंट्री आहे. डिमांडची एंट्री काय होणार? फायनल हे झाली. बरोबर आहे. डिमांड रिसिव्ड बाय बँक अकाउंट. एकदम बरोबर होते. बाय बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स फायनल कॉल अकाउंट क्रेडिट. फायनल कॉल अकाउंट क्रेडिट बीइंग शेअर्स फायनल कॉल अमाऊंट रिसिव्ड. काय करायचे बेटा? रिसिव्ड ऑन किती? 6,750. 6,750 कसे आले समजले ना? त्या व्यक्तीने इथे कॉल दिलेले नाही. 750 शेअर्स त्यांनी परचेस केले होते, त्याचे कंपनीला कॅश काय झाली? रिसिव्ड नाही झाली. ती कॅश त्यांनी त्या व्यक्तीने कंपनीला पेडच नाही केलेली. शेअर्स ऑफ ₹2 इच. ओके बेटा. इथे किती येणार? 13,500. 13,500. आता बेटा हे काय करायचं आहे? तुम्हाला क्लोज करायचं. काय करायचं? क्लोज. आणि या गणितामध्ये तुम्हाला त्याने बॅलन्स शीट विचारलेली नाही आहे, फक्त 5 जनरल एंट्री, नेसेसरी जनरल एंट्रीच विचारलेली होती. त्याच्यामुळे आपण फक्त त्याचे जनरल एंट्रीच ओपन केलेल्या आहेत. तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या, काहीच हरकत नाही. स्क्रीनशॉट काढून घ्या ना बेटा. ओके, आलं लक्षात? समजलं? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.